जय श्रीराम सर्वांना. माझं नाव सचिन पाटील, तसेच माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव सच इन्फॉर्मेशन अँड टेक नाव दिलेलं आहे. व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश आहे माझा की आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना मायक्रो फायनान्स संदर्भात भरपूर माहिती भेटली पाहिजे, त्याविषयी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. मायक्रो फायनान्स म्हणजे काय? मायक्रो फायनान्स म्हणजे एक सूक्ष्म लोन, सूक्ष्म कर्ज जे की आपण महिला बचत गटांना देतो. भरपूर वर्षापासून महिला मायक्रो फायनान्सचे लोन घेत आहे. पण हे लोन घेण्यापासून भरपूर लोकांचा फायदा पण झालेला आहे, महिलांचा फायदा पण झालेला आहे. त्यांनी छोट्या कर्जातून मोठा उद्योगधंदे त्यांनी सुरू केलेले आहे. आम्ही स्वतः बघत आहे, कारण आम्ही ह्या मार्केटमध्ये आम्हाला पण 10-11 वर्ष झालेले आहे. ऑल ओव्हर अर्धा महाराष्ट्र मी फिरलेला आहे पण आहे, आणि भरपूर काही गोष्टी महिलांकडून समजून घेतलेल्या आहे, भरपूर काही समस्या बघितलेल्या आहे. या 10-11 वर्षामध्ये मला नोटबंदी, लॉकडाऊन या गोष्टीविषयी भरपूर काही अनुभव आलेला आहे. कारण यामध्ये मायक्रो फायनान्स कंपनीचं भरपूर काही नुकसान पण झालेलं आहे की लॉकडाऊनमध्ये काही महिलांनी वेळेवर पैसे भरले नाही आहे, त्यांची काही थकबाकी पण आहे. आणि मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना एक रिक्वेस्ट करतो की जे लॉकडाऊनमध्ये ज्या महिलांनी पैसे थांबवलेले आहे त्यांनी लवकरात लवकर ते क्लिअर करा, आपलं रेकॉर्ड क्लिअर करा, सिबिल क्लिअर करा, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये मायक्रो फायनान्स कंपनी कर्ज देईल. माझा एक आजचा विषय असा होता की महिलांना भरपूर काही गोष्टी माहीत नाही आहे. आपण तर कर्ज घेत आहे, पण हे कर्ज घेऊन आपण काय करणार? कर्ज आपल्याला कंपनी 40 ते 50-60 हजारापर्यंत, 70 हजारापर्यंत सध्या कंपनी कर्ज देत आहे. भरपूर महिलांची समस्या एक आहे की आम्हाला कर्ज का भेटत नाही, जास्त कर्ज का दिलं जात नाही, 1 लाख ते 2 लाखापर्यंत, 3 लाखापर्यंत का दिलं जात नाही? पण कारण एक महिला एका कंपनीकडनं, मायक्रो फायनान्स कंपनीकडनं लोन घेत नाही. त्यांचे भरपूर काही मायक्रो फायनान्सकडनं लोन चालू आहे सध्या. त्यामुळे RBIनं पण त्याच्यात एक गाईडलाईन तयार केलेली आहे महिलांसाठी की एक महिला जास्त कर्ज घेऊ शकत नाही, तिची मर्यादा पण आपण ठेवलेली आहे. त्या मर्यादेमध्ये राहूनच आपल्याला कर्ज